हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे मयुरी आणि जे आज फर्स्ट टाइम चॅनलवर आले असतील त्यांचं खूप खूप वेलकम माझ्या चॅनलवरती. जे जुने असेल त्यांच्यासाठी वेलकम बॅक अगेन. तर लास्ट व्हिडिओ मी पोस्ट केला होता की माझा विजा आलेला आहे. तर विजा आलेला आहे. ऑफकोर्स मी आता मग ट्रॅव्हल करणार आहे. विजा त्याच्यासाठीच असतो, राईट? सो येस, आता मी जाणार आहे माझ्या हस्बंडकडे म्हणजेच युरोपला. आणि नेक्स्ट 15 डेजमध्येच माझी फ्लाईट असणार आहे. आज तिकीट फायनलाइज्ड होऊन जाईल, ते पण आम्ही बघू. तर तिकीट फायनलाइज झालं की मग ते ट्रॅव्हल करायचं. आणि येस, जॉब पण मी रिझाईन केलेला आहे. ते पण व्हिडिओ मी पोस्ट केले होते मागे चॅनलवरतीच. जॉब रिझाईन केलेला आहे. आता पुढे काय तर ते तिकडे गेल्यानंतरच बघू कसं सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. एकदा मला जाऊन सेटल व्हायला पण खूप वेळ लागेल असं आहे. तर मग रिझाईन केल्यानंतर आता माझ्याकडे होते जवळपास 20-25 दिवस. त्याच्यामध्ये मग मी घरी राहायचं ठरवलं होतं. 15 दिवस ऑलरेडी होऊन गेलेले आहे. एक 8 दिवस मी सासरी राहिले होते अगोदर आणि माझं सासर आणि माहेर खूप जवळ आहे. 10 मिनिटचं डिस्टन्स आहे. फक्त एकाच सिटीमध्ये संभाजीनगरमध्ये आहे. सो जवळ आहे. तिकडे एक 8 दिवस राहून आले आणि आता सध्या एक 4-5 दिवसांपासून मी मम्मीकडे आहे माहेरी. सो माहेरचा लाड मी सध्या एन्जॉय करतेय. आणि त्याच लाडामध्ये मी सकाळी उठलेली आहे ऑलमोस्ट 9:30 वाजता. कारण माहित नाही मला का रात्री झोप नाही आली. हे याच्यामुळे पण होऊ शकतं आता की फॅमिलीला सोडून जायचं इतक्या दूर. अगोदर कसं असायचं, योगेश दूर सो त्याची आठवण यायची. आता फॅमिली दूर असणार, सो त्यांची आठवण येणार. कारण इतके दिवस कसं मी जवळ होते मुंबई पुणे, त्यांना पण कधी पण भेटू शकत होते. आणि आता खूपच दूर जाणार, सो त्याच्यामुळे मला खूप इमोशनल फील होत होतं. म्हणून रात्री काही झोप नाही आली आणि मम्मी लेट उठले. 10:30 वाजता उठून मस्त हातात चहा भेटतो माहेरी असल्या की. आणि मग अंघोळ आता जस्ट केलेली आहे. आज पण बरेच प्लॅन्स आहेत. इकडे आली म्हणजे प्लॅन्स ऑफकोर्स असणारच, कारण सगळ्यांना भेटायचंय, हे ते सगळं असं आहे. सो आता मी जस्ट अंघोळ केली. तर मी आता पटकन माझं स्किन केअर करून घेते आणि असं इकडे सध्या मी कॅमेरा ऍडजस्ट केलेला आहे माझा. सो टोनर आता सध्या मी ना डॉक्टरची ट्रीटमेंट घेतलेली आहे. कारण मला मध्ये खूप पिंपल्स आले होते आणि त्यांचे डार्क स्पॉट्स होते. सो मग मी विचार केला की जाण्या अगोदर मी ट्रीटमेंट घेऊनच जाते. कारण मी ऐकलंय की तिकडे स्किन केअर अँड ऑल खूप जास्त कॉस्टली आहे. ट्रीटमेंट सुद्धा खूप कॉस्टली आहे. सो बेटर की इकडूनच मी सगळ्या गोष्टी मॅनेज करून जावं. म्हणून ट्रीटमेंट घेतली होती. संभाजीनगरला खूप फेमस डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत गोविंद काळे, त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली आहे. आणि त्यांनी मला काही ते प्रॉडक्ट्स पण दिले. सो मी तेच यूज करते. माझे जे पर्सनल स्किन केअर प्रॉडक्ट्स होते सध्या मी स्किप केलेले आहेत. आणि टोनर त्यांनी कुठलं दिलं नव्हतं. तर मग मी विचार केला होता की हे राईस वॉटर टोनर मी माझ्यासाठी बनवेल, जे की खूप फेमस होतं आणि मला बऱ्याच दिवसांपासून ट्राय पण करायचं होतं. सो त्याच्यामुळे मग मी आता हे बनवून ठेवलंय एक 2-3 दिवसांपूर्वी. आणि आता मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करून यूज करते. सो जस्ट फेस वॉश केला की फेस वॉश कुठलं तर मी फिक्स डर्माचं त्यांनी दिलंय मला एक ॲक्नेसाठी. ते फेस वॉश मी यूज करते आणि त्याच्यानंतर लिटरली स्किन खूप ड्राय होते. सगळ्यात अगोदर मी हे टोनर यूज करते. खूप छान वाटतं कारण एकदम थंड असतं. फ्रीजमध्ये स्टोअर करते सो थंड पण आहे. अँड लेट मी फिक्स माय मिरर टू. हां, सो असं टोनर मी सगळं मस्त. वाह! छान वाटतं. आणि माझा ना गॅप झाला मध्ये. मी परत एक दिवस मुंबईला गेले होते व्हिसा आणण्यासाठी. तो एक गॅप झाला. परत गावी एक दिवस गेले होते, तो एक गॅप झाला. त्याच्यामुळे मग जे आहे मी यूज नाही केला टोनर. बट लेट्स सी. राईस वॉटर इज ऑलवेज गुड फॉर युअर स्किन, हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्किन म्हणजे कोरियन जे प्रोडक्ट्स असतात ना, ते म्हणजे कोरियन लोक ते त्यांच्या स्किन केअरमध्ये राईसचा खूप जास्त यूज करतात. आणि आजकाल तर सध्या त्याचं खूप क्रेज आहे कोरियन स्किन केअरचं. सो आय एम ऑल्सो युझिंग इट. आणि आता बाहेर आलेला आहे टँकर पाण्यासाठी. कारण मम्मीच्या इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे ह्या एरियामध्ये. सो टँकर मोस्टली घेत असतात लोक. त्याच्यामुळे जिथपर्यंत टँकर इथपर्यंत येत नाही ना तोपर्यंत बट बोलते पटपट तुमच्यासोबत. अँड देन मग मी व्हॉइस ओव्हर करेल. हां, त्यानंतर सकाळच्या स्किन केअरमध्ये काही दुसरं दिलेलं नाही आहे त्यांनी मला सिरम वगैरे. नाईट स्किन केअर नाईट मध्ये आहे. आणि हे एक मॉइश्चरायझर आहे ओरायझरचं. सो हे स्किन रिपेअर अँड रिस्टोअर मॉइश्चरायझिंग लोशन. ऑफकोर्स त्या जे फेस वॉश मी बोलत होते त्याने तुमची स्किन खूप ड्राय होते.
सो त्याच्यामुळे मग हे गरजेचं आहे मॉइश्चरायझर. आणि ह्याचा एक फायदा असा, मी तोपर्यंत बोलते म्हणजे जोपर्यंत हे माझं थोडंसं ऑब्झर्व होतं टोनर. तर हे जे आहे ना, काय बोलतात, मॉइश्चरायझर बिलकुलही स्टिकी नाही. त्यामुळे मला खूप आवडलं, की मी ऐकलंय आतापर्यंत की जे डर्मेटॉलॉजिस्टने दिलेले मॉइश्चरायझर असतात ते खूप स्टिकी असतात, ऑइली असतात, बट हे बिलकुलही तसं नाही. सो मला आवडलंय बेसिकली हे. थोडं कॉस्टली आहे हे, अराउंड 600 काहीतरी आहे, बट छान आहे टेक्स्चर वगैरे ह्याचं. सो एकंदरीतच मला आवडलंय. आणि आता फायनली टँकर आलेला आहे दारासमोर, त्याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ व्हॉइसवर करेन. तर सनस्क्रीन कुठलीच मला डॉक्टरांनी रिकमेंड केलेली नव्हती, कारण म्हणजे प्रिस्क्रिप्शनमध्येच दिलेली नव्हती. तर मी त्यांना विचारलं, जी माझी रेग्युलर सनस्क्रीन आहे डॉट अँड कीची, मी ती यूज केली तर चालेल का? तर ते हो बोलले. म्हणून मग मी तीच सनस्क्रीन इथे यूज म्हणजे कंटिन्यू करत आहे आणि खूप छान ही सनस्क्रीन आहे. त्याच्यानंतर माझ्या ॲक्टिव्ह पिंपल्ससाठी त्यांनी एक क्रीम दिलेली आहे, जी फक्त जिथे पिंपल्स ॲक्टिव्ह आहेत तिथेच आपल्याला ती लावायची आहे. बस दॅट्स इट. आणि मग नंतर थोड्या वेळाने ती ट्रान्सपरंट होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मी माझा SPF वाला लिप बाम जो की मी मॉर्निंगला यूज करते तो लावला. तर मला ना आता खूप जास्त भूक लागली आहे आणि इकडचं लाईट थोडंसं डिम आहे, कदाचित त्याच्यामुळे मग तुम्हाला इफेक्ट हे वाटेल. सो भूक लागली आणि काल आम्ही गावी गेलो होतो, म्हणजे आमचं जे मूळ गाव आहे माझ्या पप्पांचं, त्या गावी गेलेलो. तर तिकडून येताना जी गावाकडची शेव असते, शेव आणि मुरमुरे, ते आत्याने दिलं होतं. आत्या पण तिथेच राहते, सो आत्याने दिलं होतं. आणि मला त्याच्यातनं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून खूप जास्त आवडतो. त्याच्यामुळे ती महिन्याला भेळ बनवते. खूप छान टेस्टी लागतं ते. सो पटापट ते बनवते आता आणि खाते. जस्ट ना आम्ही आता फ्रीज ओपन केलं. आईचं फ्रीज आहे हे. तिच्या फ्रीजमध्ये दाखवते मी तुम्हाला काय काय भरलेलं असतं. डाळी, इकडं मूग, रवा, त्याच्यानंतर इकडं मुगाची डाळ, ड्रायफ्रूट्स, मूग, आणि इकडं पण बघा तूर वगैरे असं सगळं आई ना, जे कडधान्य वगैरे आहे हे फ्रीजमध्ये ठेवते. आणि ती मला पण सांगायची तसं. मला वाटतं बाजरी पण एक काय की खाली असं मैदा वगैरे हे सगळं जे आहे आई फ्रीजमध्ये ठेवते, कारण त्याला कीड लागत नाही म्हणून. भेळ बनवून इकडे रेडी आहे आणि ही आहे ही अशी डेलिशियस अशी भेळ. सो ह्याच्यामध्ये काही नाही, ॲक्च्युली मुरमुरे आणि शेव असं भेळ मिळते गावाकडे. खूप ठिकाणी याला भत्ता म्हणतात, म्हणजे योगेशचं जे गाव वगैरे आहे तिकडे याला भत्ता म्हणतात. आणि आमच्याकडे याला काय म्हणतात मी सांगते तुम्हाला, खाऊ म्हणतात याला. सर याच्यामध्ये शेव, हां शेव असते, मुरमुरे आणि थोडंसं जाड वगैरे पोहे असे असतं ह्याच्यामध्ये, जो की बाजारात मिळतो मेनली आणि आता मोस्टली भेटायला पण लागला आहे. अँड ह्याच्यामध्ये मी कांदा चिरून टाकलाय, टोमॅटो, काकडी होती घरात सो काकडी आणि तुम्ही स्किप करू शकता काकडी, अँड कोरिएंडर आणि लिंबू वरतून स्प्रे केलेला आहे, स्प्रिंकल केलेला आहे. अँड कांट वेट टू इट दिस नाऊ, सो एन्जॉय माय भेळ. आणि आता योगेशचा कॉल येतोय मला, सो कदाचित ते उठलेले आहे, सो आय टॉक टू हिम. अँड ओके, तर आता जेवण वगैरे झालेलं आहे, मग अशी नाश्ता पण केला आणि आता बाहेर जातोय, कारण आता एक एक जणांना भेटायचं असं चालू आहे सगळ्यांना, एक एक करून, कारण जाण्या अगोदर ऑफकोर्स सगळ्यांना भेटायला तर पाहिजे. म्हणून मग आता आज टार्गेट आहे मम्मीचे फ्रेंड्स, असं कॅटेगरीने डे 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 असं चालू आहे. काल परवा गावी गेलेलो, आज मम्मीचे फ्रेंड्स. आणि माझे फ्रेंड्स तर आता अजून दूरच आहे, बघू कसं प्लॅन होतं काय. तर आता आम्ही तिकडे जातोय, आई मी आणि पप्पा मला सोडतील कारण दूर आहे. सो आम्ही आता निघतो. टाळा, बाय बाय. आई कुठून कुठून रस्ते शोधून काढतीये, तिथं पप्पांना गाडी घेऊन पुढे जावं लागते ना, मला असं पायी जावं लागते. कुठून शोधून काढले रस्ते? शॉर्टकट आहे, किती वेळाचा शॉर्टकट आहे. जेव्हापासून घरी आले ना मी मम्मीकडे, तेव्हापासून रोज एक काही ना काही नवीन पदार्थ बनवणं चालू राहायचं. तर आज आहे मेनू म्हणजे बटाट्याचे पराठे, म्हणजे आलू पराठे. त्याच्यासाठी आई पहिले इकडे आलूची चटणी बनवून घेते आणि मग मस्त गरमागरम असे
बटाट्याचे पराठे सुद्धा रेडी होणार आहे. मज्जा असते घरी आल्यानंतर. सगळं विचारून केलं जातं काय खायचंय काय नाही. सो हे बघा इकडे असं मस्त गरमागरम काय बोलतात याला, सारण. हा करेक्ट, सारण तयार होते पराठ्यांसाठी. जस्ट आता डिनर झालेला आहे. डिनरमध्ये तुम्ही बघितलं की मस्त गरमागरम आलू पराठे बनवले होते आईने, आणि जे की खूप जास्त टेस्टी होते. खूप दिवसानंतर इतके छान असे आलू पराठे मी खाल्ले, आणि खरंच आईच्या हाताला ना खूप जास्त छान चव असते. तर माझी मम्मी तर खूप छान जेवण बनवते, सगळ्यांनाच ते आवडतं. तर जेवण केलं मस्तपैकी. स्किन केअर झालेलं आहे. हे व्हाईट व्हाईट जे तुम्हाला दिसत असेल ते आहे माझं पिंपलचं क्रीम, जे की मी मॉर्निंगच्या स्किन केअरमध्ये पण लावलं होतं. आणि आता छान इकडं आईस्क्रीम आणलेली आहे. घरी आलं ना की जसं मी म्हटलं असं काही ना काही घेऊनच येतात कुणी ना कुणी. सगळं चालूच असतं दिवसभर. एकतर आई असं छान छान काहीतरी बनवत असते, किंवा मग पप्पा भैया असं बाहेरून काहीतरी आणत असतात. तर मग आता छान मी ना मस्त इकडे बटरस्कॉच फ्लेवर आईस्क्रीम आहे ती एन्जॉय करते. आणि बाहेर जाणार आहे मी आज बसायला थोडा वेळ, कारण इकडं ना आम्ही असं संभाजीनगरमध्ये गल्ली वगैरे असं राहतो, गल्लीमध्ये राहतो. तर गल्लीमध्ये सगळेजण असं छान मिळून संध्याकाळी जेवण वगैरे झालं की बसतात. आम्ही लहान होतो तेव्हा सगळेजण असं मस्तपैकी बसायचो. माझ्या सगळ्या मैत्रिणी होता, प्लस त्यांच्या मम्मी, असं सगळं आम्ही बसायचो ग्रुप करून. आणि आता तर सगळ्यांचं लग्न झालंय, मुलींचं मैत्रिणींचं, तर त्यांच्या त्यांच्या गावी आहेत. पण आता सगळ्या काकू वगैरे बसलेल्या आहेत बाहेर. तर थोड्या वेळ जाऊन मी पण छान गप्पा मारणार आहे, कारण परत हे सगळं मला तिकडं युरोपमध्ये गेल्यानंतर मी मिस करेल या गोष्टी. सो त्याच्यामुळे पहिले तर मी आईस्क्रीम संपवते आता, कारण ती आता मेल्ट होतीये खूप जास्त.